ढोकळा बनवण्यासाठी इथे घ्यायचं आहे 2 वाटी बेसन पीठ. मी दोन्ही वाट्या मोजून बेसन पीठ घेतलेलं आहे. या मेजरमेंटने तुम्ही घ्याल तर खरंच खूप छान होईल. अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. हे दोन्ही मिश्रण छानपैकी मिक्स करायचे आहे. मी छानपैकी हे मसाल्याचं मिश्रण करून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकून घेतल्यावरती आपण यामध्ये ॲड करायचं आहे जे तुमच्याकडे लिंबू पावडर असतं ते ॲड करा किंवा लेमन ज्यूस मीठ असतो तो ॲड करा. त्यानंतर अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. नंतर मी 1 चमचा तेल ओतलेलं आहे. मला थोडंसं कमी वाटलं सो मी अजून थोडंसं त्यामध्ये ॲड केलं आहे. तुम्ही मेजरमेंटने करू शकता आणि खरंच खूप छान मेजरमेंट आहे. मी पण 2-3 वेळा ट्राय केलं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं घट्टसरच पीठ आपल्याला थोड्या वेळसाठी ठेवायचं आहे. हे असं छान मिक्स करून झाल्यावर 15 ते 20 मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत. 15-20 मिनटांनी बघा पीठ खूप छान असं झालेलं आहे तयार. तर हे खूप घट्ट आहे. मग त्या तुमच्या आवश्यकतेनुसार म्हणजे जसं आपलं बॅटर असतं ढोकळ्यासाठी त्याप्रमाणे पाणी टाकून ते आपल्याला बॅटर रेडी करायचं आहे. तर मी इथे पाणी टाकलं आहे अर्धा ग्लास परत. ते छानपैकी मिक्स करून घेते. त्यानंतर मी इथे 1 चमचा सोडाखार टाकला आहे. सोडाखारने खूप छान फुलतं. तुम्ही सोडाखार नसेल तर त्याऐवजी इनोही वापरू शकता. त्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलं आणि छानपैकी ते मिक्स केलं. तुम्हाला ते मिक्स करताना एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे. सेम या प्रोसेसने तुम्ही बघू शकता एक डायरेक्शननंतरच हे पीठ किती छान फुललं आहे. आणि त्यानंतर मी इथे कुकरच्या डब्यांना तेल लावून घेतलेलं आहे छानपैकी आणि हे मिश्रण दोन्ही त्यामध्ये भरून ठेवलं. तर मी एका कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये 2-3 लिंबाच्या साली. माझ्याकडे स्टीमर अवेलेबल होतं सो मी इथे स्टीमर घेतलेलं आहे स्टीम करण्यासाठी. स्टीमरची वाफ भरली त्यानंतर मी यामध्ये दोन्ही माझे कुकरचे डबे अशा प्रकारे ठेवून घेतले. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरमध्येही करू शकता. फक्त कुकरची शिट्टी काढून घ्या. त्यानंतर बघा एक 15 मिनटानंतर मी बघितलं खूप छान झालेलं आहे. तर ते चिटकलेलं सुद्धा नाही आहे म्हणजेच पीठ आपलं प्रॉपर आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर मी त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलं. कढीपत्ता टाकला आणि कढीपत्ता छान तडतडून दिला. नंतर त्यामध्ये ॲड केले आहे मोहरी. मोहरीलाही छान तडका द्यायचा आहे. जो तुम्ही तडका देणार आहे खरंच त्याचा खूप छान असा फ्लेवर त्या ढोकळ्यावरती येत असतो. एक 5 मिनटानंतर ते तळल्यानंतर मी यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या. हिरव्या मिरच्या पण छानपैकी अशा तळून घ्यायच्या आहे म्हणजे त्याची चव पण छान लागते. आणि तळायच्या ह्यासाठी की थोड्याशा अशा होऊन द्यायच्या 5-10 मिनटासाठी परतून घेतल्या आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही जर ह्या मेजरमेंटने खरंच केलं तर माझा ढोकळा पण खूप छान झाला. मलाही पहिले जमत नव्हता. मीठ ॲड केलं आहे आपण नंतर मी ह्या स्टेपने फॉलो केलं तर मला इतका छान ढोकळा बनतो आणि माझ्या मुलालाही हा ढोकळा प्रचंड आवडतो. नंतर यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर एक 5 मिनिट तुम्हाला जितकं तुम्ही ढोकळा बनवणार त्यानुसार पाणी घ्या. पण मेजरमेंट प्रॉपर घ्या. तुम्ही याच्याऐवजी थोडं सामान एक्स्ट्राही वापरू शकता. त्यानंतर इथं ॲड करायची आहे साखर. मी 2 चमचे साखर यामध्ये ॲड केली आहे. मी ॲड केल्यानंतर मी याला छान अशी उकळी काढून घेतली. आणि नंतर हे बघा मी हे थंड होण्यासाठी ठेवलं होतं ढोकळा. तुम्ही बघू शकता प्रॉपर छान झालेला आहे एकदम जाळीदार. आणि हा सरळ केला मी जेव्हा तो पण बघू शकता तुम्ही किती छान स्पॉन्जी वाटतो आहे. म्हणजे झटपट काहीतरी खायची इच्छा झाली मुलांना तुम्हाला बाहेरचं आणायला नाही जमणार आहे. सो तुम्ही यासाठी तुम्ही बनवू शकता पटकन बेस. आणि हे बघा मी छान कट करून घेतला आहे ढोकळा. मुलांसाठी खरंच खूप छान लागतो आणि मुलंही खूप छान आवडीने खातात. त्यानंतर मी त्याच्यावरती आपण जे बनवलेलं शुगरचं पाणी होतं म्हणजे जो तडका दिलेला होता आपण तो यावरती टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही छानपैकी टेस्ट करायचं आहे. माझ्या मुलाला तर प्लेटमध्ये तो छानपैकी असा काढून घेऊया. बघा तुम्हाला मी दाखवते एक पीस वरती काढून. बघा किती छान आणि सॉफ्ट आणि खूप छान लागतो. बघा एकदम सॉफ्ट झाला आहे एकदम मार्केटसारखा. ह्या मेजरमेंटने बनवा मग छान असं पैकी सर्व करा. थँक्यू.